नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी लातूरमध्ये काँग्रेसनं निदर्शन आंदोलन केलेलं आहे। खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडनं जाणून घेणार। सर, मला सांगा, काय भूमिका आहे तुमची नीट परीक्षेसंदर्भामध्ये जो गैरव्यवहार झाला आहे, काय भूमिका घेते काँग्रेस? सातत्यानं काँग्रेस पक्षाने नीट गैरव्यवहाराच्या प्रश्नावर आवाज उठवलेला आहे। मागच्या काही वर्षामध्ये वारंवार ज्या परीक्षेचे पेपर लीक होतात त्यामध्ये प्रामुख्यानं नीटसुद्धा एक्झाम आहे आणि या परीक्षेसाठी देशभरातून 20 ते 25 लाख विद्यार्थी दरवर्षी परीक्षेला बसतात आणि एवढ्या विद्यार्थ्यांचं आयुष्य टांगतीला ठेवण्याचं काम या नीट परीक्षेच्या माध्यमातून सरकार करत आहे। अतिशय बेजबाबदार पद्धतीनं सरकार ही परीक्षा कंडक्ट करत आहे असा आमचा आरोप आहे। यामध्ये जे इन्व्हॉल्व असलेली टीम आहे, जी इन्व्हॉल्व असलेले लोक आहेत, त्यांना सजा तर झालीच पाहिजे, पण या सगळ्या गोष्टीची नैतिक जबाबदारी स्वीकारून धर्मेंद्र प्रधान साहेबांनी, आपले जे शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे। सातत्यानं दोन वर्ष म्हणजे 2024लाही गैरव्यवहार जो आहे तो समोर आलेला होता, त्याच्यामध्ये कोणाला शिक्षा झालेली नाही आणि आता 2026चा देखील पेपर फुटलेला आहे। नाही, 2024ला असेच पद्धतीचा प्रकार घडला होता, तेव्हासुद्धा NTA या सगळ्याला दुजोरा देत नव्हती आणि कुठेतरी टाळ करण्याचा प्रयत्न करत होती। तेव्हा देखील CBI एन्क्वायरी झाली, पण त्या एन्क्वायरीमध्ये फारसं कोणाला काही शिक्षा झाली नाही किंवा ती एन्क्वायरी पण कितपत झाली याच्याबद्दल देखील आमच्या मनामध्ये शंका आहे। आणि तेव्हाच जर कठोर शिक्षा आरोपींना झाली असती, योग्य ते आरोपी सापडले असते आणि पडद्यामागचा सूत्रधार कोण आहे हा जर पुढे आला असता तर अशा पद्धतीचं पेपर लीक आज झाला नसता। दुर्दैवाने 22-23 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी आज सिस्टम सुधारण्याचा प्रयत्न केला जात नाही सरकार? नाही, सरकारच सिस्टम बिघडवण्यात कामात लागलेलं आहे। ह्या 10 वर्षात त्यांनी खाजगी संस्था नेमल्या हो, NTA एवढ्या मोठी देशभराची मेडिकल एंट्रन्सची परीक्षा घेणार कोण? खाजगी कंपनी। त्या कंपनीला विद्यार्थ्याकडून फीस 2-2 हजार, 400-500 कोटी ती वर्षाला जमा करणार आणि पुन्हा अजून एक्स्ट्रा कमाई बोनस व्हावं म्हणून ती कंपनीच पेपर का विकत नसेल? हा कुलकर्णी छोटा प्यादा असेल, मी कंपनी नेमणारं कोण? पंतप्रधान का शिक्षण मंत्री? ही सगळे 23 लाख पोरं बर्बाद झाले, पोरी बर्बाद झाले, लाख कोट्यावधी पालकाचे स्वप्न धुळीस मिळाले। अहो, हे हिंदू नव्हते का? हे भारतीय नाहीत का? ह्यांच्या भवितव्याची जबाबदारी सरकारची नाही का? काय पोरखेळ करताय तुम्ही? कोणाशी खेळताय? अहो, जीवन बर्बाद, एका विद्यार्थ्याचे शिक्षण, एका त्याचं करिअर बर्बाद, म्हणजे 3 पिढ्या बर्बाद। आई वडिलाची म्हातारपणी सेवा करू शकणार नाही, स्वतःचं जीवन नीट जगू शकणार नाही, स्वतःच्या जीवनात स्टँड झालं नाही म्हणून मुलाबाळाला सुद्धा शिक्षण नीट देऊ शकणार नाही। 3 पिढ्याची बर्बादी या सरकारनं केली। लाज असेल तर शिक्षण मंत्री आणि पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा। नीट परीक्षेच्या गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस कुठेतरी आक्रमक होताना पुन्हा पाहायला मिळते आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।